जुन्नर तालुक्यातील बेघर आदिवासी बांधवांवर पोलिसांचा लाठीचार्ज, बिरसा फायटर्स आक्रमक। जमीन, घरकुले व पिण्याच्या पाण्याची सोय करा, तहसीलदारांना निवेदन। शहादा, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील बेघर झालेल्या आदिवासी बांधवांना तात्काळ जमीन, घरकुल मिळावी व पिण्याच्या पाण्याची सोय व इतर भौतिक सुविधा करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। याबाबत तहसीलदार शहादा, जिल्हा नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील नारायण घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वनजमिनीवर झोपड्या बांधून राहणाऱ्या आदिवासींवर अतिक्रमण केल्याचे कारण सांगत वन विभागाने कारवाई केली आहे। वन विभागाचे पोलिसांच्या मदतीने आदिवासींच्या झोपड्या जेसीबीच्या साहाय्याने उद्ध्वस्त केल्यात। येथील आदिवासी पिण्याच्या पाण्याची विहीर सुद्धा गाळून टाकल्या, त्यामुळे त्यांच्या राहण्याचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। यावर आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आदिवासी बांधवांनी विरोध केला, परंतु पोलिसांनी आदिवासी बांधवांना पांगवलं। त्यानंतर त्यांच्यावर लाठीचार्ज केला। त्या लाठीचार्जात आदिवासी बांधवांना गंभीर दुखापत झाली असून बरेच जण जखमी झालेत। आदिवासी हा जंगलाचा राजा म्हटला जातो, या देशाचा मूळ निवासी म्हटला जातो, तरी सुद्धा खोडद सारख्या भागात प्रशासन आदिवासींची विहीर बुजवून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम करतायत। ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। या आदिवासी बांधवांना बेघर केल्यामुळे आता ते राहणार कुठे? जमीन हिसकावल्यामुळे उदरनिर्वाह कशाच्या आधारे करणार? विहीर बुजवल्यामुळे पाणी कुठून पिणार? तरी अहमदनगर जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील आदिवासी बांधवांना उदरनिर्वाहासाठी पूर्वीची जमीन किंवा पर्यायी जमीन द्यावी, घरकुलं द्यावीत व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, तसेच भौतिक सुविधा देण्यात याव्यात, हीच नम्र विनंती। अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आलाय। जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद या गावातील आमच्या आदिवासी बांधवांच्या झोपड्या वन विभागाने अतिक्रमणाच्या नावाखाली पोलिसांच्या मदतीने, जेसीबीच्या सहाय्याने तोडून टाकले आहेत। त्यामुळे आमचे हे आदिवासी बांधव बेघर झाले आहेत। एवढंच नव्हे तर तेथे या आदिवासी बांधवांनी आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठी विहीर खोदली होती, ती विहीर सुद्धा या वन विभागाने बुजवून टाकली आहे। या महाराष्ट्रामध्ये आमच्या आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचं एक षडयंत्र शासन करत आहे। या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स या आदिवासी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो। आदिवासी हा देशाचा मूल निवासी म्हटला जातो, जंगलाचा राजा म्हटला जातो, या देशाचा मालक म्हटला जातो, तरीसुद्धा या आमच्या महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवण्याचं हे सरकार काम करत आहे। हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे, दुर्दैवी बाब आहे, लाजिरवाणी बाब आहे। आता ही जी आमची आदिवासी लोक आहेत हे बेघर झाल्यामुळे आता राहतील कुठं? त्यांची जमीन हिसकावून घेतल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। विहीर बुजवून टाकल्यामुळे या आमच्या लोकांना पाणी कुठून मिळेल? त्यामुळे सरकारने या विरोधात जे काय काम केलं आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो। या अन्यायाच्या विरोधात आमच्या आदिवासी बांधवांनी तिथं आवाज उठवला असता पोलिसांनी त्यांच्यावरती लाठीचार्ज केला आणि आमच्या आदिवासी बांधवांना जखमी केलं। बरेच आदिवासी बांधव हे जखमी अवस्थेत आहेत, त्यांना उपचाराची गरज आहे। त्यांच्यासोबत आमच्या आदिवासी समाजाच्या भावना आहेत। या अन्यायाच्या विरोधात आम्ही आदिवासी संघटना आवाज तर उठवूच, परंतु या गोष्टीकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन या आमच्या आदिवासी बांधवांना पूर्वीची जमीन द्यावी, अन्यथा त्यांना पर्यायी जमीन द्यावी, त्यांना घरकुले द्यावीत आणि तात्काळ त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी व इतर भौतिक सुविधासुद्धा पुरवाव्यात, अशी आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही या अन्यायाच्या विरोधात बिरसा फायटर्स संघटनेतर्फे राज्यभर तीव्र आंदोलन छेडू। जय बिरसा, जय आदिवासी।